जोपर्यंत तुमचं इन्क्युबेटरचा वापर तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसायच मोठा करू शकणार नाही. ज्यांचे स्वप्न आहेत बाबा माझ्याकडे 5-10 कोंबड्या आहेत त्यांना 1000-2000 पर्यंत जायचे आहेत, ज्यांच्याकडे 500 कोंबड्या आहेत त्यांना त्याच्या वरच्या लेवलला जायचं आहे. तर प्रत्येकाच्या रेंजनुसार गरजेनुसार आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगमार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुण्यावरून बारामती येथे आलो होतो आणि इथे 2014 मध्ये एक सुंदर असं स्टार्टअप सरांनी चालू केलं होतं. ते काय करतात, त्यांच्या कंपनीमध्ये इन्क्युबेटर बनवतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्लाय करतात. महाराष्ट्रासहित पूर्ण इंडियामध्ये. तुम्ही म्हणत असाल इन्क्युबेटर म्हणजे काय असतं, जे आज महाराष्ट्रामध्ये आपण ऐकतो किंवा आपल्या देशामध्ये ऐकतो की एका व्यक्तीने गावरान कुक्कुट पालण्यास सुरुवात केली आणि तो करोडपती झाला. असे तुम्ही यूट्यूबला थंबनेल टायटल्स वगैरे बघितलेच असतील. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट असतो, ज्यावेळेस आपण गावरान कुक्कुट पालन करतो किंवा दुसरं कुक्कुट पालन करतो, जर ते जे शेतकरी आज चांगले रेव्हेन्यू जनरेट करतात त्यामागं सर्वात मोठा एक फॅक्टर असतो. तो फॅक्टर आहे, माझ्या पाठीमागं तुम्ही बघत असाल, ते असतं इन्क्युबेटर. इन्क्युबेटर म्हणजे काय, नेमकं काय आहे, जे काम कोंबडी 21 दिवसात करते. अंडे आपण ठेवतो कोंबडी खाली आणि अंडे ठेवल्यानंतर 21 दिवसानंतर कोंबडी अंडे काढते. तर त्यावेळेस काय होतं, एक लिमिटेशन्स असतात. ते लिमिटेशन दूर करण्याचं काम ही मशीन करते. ह्या मशीनमध्ये आपण बल्कमध्ये कितीही अंडे ठेवू शकतो आणि 21 दिवसानंतर कितीही पिल्ले काढू शकतो. सर, उद्योगमार परिवारात तुमचं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या. सर, माझं नाव हजरत शेख आहे. लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग याचा आपण इथे सेटअप आहे आपला पूर्ण, जिथे आपण इन्क्युबेटर मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि प्रॉपर बारामती शहरामध्ये आपलं हे मॅन्युफॅक्चरिंग आहे. सर, आपले इन्क्युबेटर मॅन्युफॅक्चरिंगची सुरुवात केव्हा झाली होती? जवळजवळ 11 वर्षापूर्वी आपण याचा व्यवसाय हा चालू केला होता मॅन्युफॅक्चरिंगचा, आणि आज या लेवलपर्यंत आपण आलेलो आहे. खूप छान सर. आणि आपल्या कंपनीमध्ये आता किती प्रकारचे इन्क्युबेटर आहे सर? बरेच व्हेरायटी आहे. आपण स्मॉल इन्क्युबेटर बनवतो, मीडियम आणि लार्ज पण बनवतो, आणि प्रत्येक शेतकऱ्याला सुटेबल अशी रेंज आपल्याकडे आहे. म्हणजे छोटा शेतकरी असेल किंवा मोठा शेतकरी असेल, इंडस्ट्रियल इन्क्युबेटर असेल, तर या प्रत्येक प्रकारचे इन्क्युबेटर आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. म्हणजे लोकांच्या गरजेनुसार आपण त्यांना हो बनवून हो हो कारण की प्रत्येक कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन करणारा एवढा मोठा झालेला नाहीये, किंवा ज्यांचे स्वप्न आहेत बाबा माझ्याकडे 5-10 कोंबड्या आहेत त्यांना 1000-2000 पर्यंत जायचे आहेत, ज्यांच्याकडे 500 कोंबड्या आहेत त्यांना त्याच्या वरच्या लेवलला जायचं आहे. तर प्रत्येकाच्या रेंजनुसार गरजेनुसार आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की कुक्कुट पालनामध्ये इन्क्युबेटरचा कितपत रोल आहे? खूप महत्त्वाचा रोल आहे सर, कारण की जोपर्यंत तुमचं इन्क्युबेटरचा वापर तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसायच मोठा करू शकणार नाही. कारण की तुम्ही समजा कोंबडी बसून असा विचार कराल की मी कोंबडी बसून एक मोठा प्लॅटफॉर्म बनवेन, एक मोठी पोल्ट्री फार्म बनवेल आणि खूप पैसे कमवेल, तर ते तेवढं सोपं नाहीये. कारण की जोपर्यंत तुम्ही इन्क्युबेटर घेत नाही तुम्ही प्रोडक्शनच काढू शकत नाही. समजा कोंबडी बसवायची म्हटली तर कोंबडीच्या खाली आपण किती अंडी ठेवू शकतो? 10, 12, 15, 20 याच्यावरती तर ठेवू शकत नाही. आणि कोंबडी बसून किती कोंबडी बसवणार? ती प्रत्येक वेळेस खुडूक कोंबडी सुद्धा मिळाली पाहिजे, तीही मिळत नाही आजच्या तारखेत. तर त्यामुळे जर तुम्हाला समजा एक सिंपल फक्त 1000 पक्ष्यांचं फार्म सुद्धा बनवायचं असेल तर तुम्ही कोंबडी बसून करू शकत नाही. 1000 तर खूप लांबचं झालं, तुम्ही 500चं सुद्धा करू शकत नाही सर. त्याच्यासाठी तुम्हाला इन्क्युबेटर पाहिजेच. मग ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. 100चं घ्या, 200चं घ्या, 500चं घ्या, 1000 अंड्यांचं घ्या, किंवा त्याच्यापेक्षा मोठं, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल, जसं तुमचा प्लॅन असेल. आज महाराष्ट्रामध्ये ना खूप साऱ्या प्रकारचे कुक्कुट पालन केलं जातं. बरोबर. आता तुम्ही एवढे दिवस जरा याच्यामध्ये काम करताय, 15 वर्ष झालं, 10 ते 15, हा खूप टाइम पिरियड झाला. आपल्या प्रेक्षकांना समजा जर कुक्कुट पालनामध्ये काम करायचं असेल तर तुमच्या एक्सपिरियन्स नुसार त्यांना काय सजेस्ट कराल, कशामध्ये केलं पाहिजे? क्रॉस मध्ये, गावरान मध्ये, बॉयलर मध्ये? सर, ऍक्च्युली हा प्रश्न खूप डिफिकल्ट आहे. कारण की एक प्रत्येकाची जशी पॉझिटिव्ह साईड असते ना, तशी प्रत्येकाची निगेटिव्ह साईड पण असते. 100%. आता पॉझिटिव्ह साईड गावरांची काय आहे की सर्वात काटक पक्षी म्हणून मोजला जातो. त्याला समजा कुठलं इन्फेक्शन आलं, काय आलं तर पटकन तो त्याला हे करतो, म्हणजे पटकन त्याला तो इन्फेक्शन होत नाही. बरोबर. तर हे गावरांचा फायदा आहे. तर नुकसान काय आहे, त्याचं मीट पर्पज जरी तुम्ही करत असाल तर त्याचं वजन वाढ खूप कमी आहे. बरोबर. आणि एक प्रोडक्शन मध्ये केलं तरी एक मायनस पॉईंट आहे की त्याचं एक प्रोडक्शन बाकी पक्ष्यांपेक्षा खूप कमी आहे. पण फायदा आहे की ते नावावरतीच विकलं जातं. येस येस. फायदा आहे की तुम्हाला त्याचं ऍडव्हर्टाईज करायची नाही, तुम्हाला ते समोरच्याला हे गावरान पक्षी आणि चांगला आहे हे सांगायची गरजच नाही ना. येस येस. फक्त हा गावरान आहे बस, याच्यावरती तो गावरान पक्षी बघूनच विक्री होणार आहे आणि रेट बेस्ट आहे. आणि दुसऱ्या पक्षीचं केलं तर जसं कावेरी वगैरे म्हटलं तर मीट पर्पज साठी बेस्ट आहे. कधी कधी समजा तुम्ही प्रॉपर त्याचं खाद्य ठेवलं तर तो 80 दिवसात विक्रीला येतोय.
आता रेट मार्केट 200 प्लस आहे वाटतं पर केजी लाईव्ह. हो लाईव्हला 200 प्लसच आहे हा. आणि चांगला रेट 200 प्लस खूप वाईट चांगला नाहीये. आहे ना. कारण की पक्षी तुम्हाला जर प्रॉपर तुम्ही शेड मध्ये मोठा करताय ना, हा. तर पक्षी तुम्हाला 96-97 रुपये या रेंजला घरात बसतो. समजा 100 रुपयाला तुम्हाला एक पक्षी बसतोय ओके. घरात ॲव्हरेजली, तर तो 200 रुपये विक्रीला जात असेल किलो प्रमाणे. आणि मोठे तुम्ही 500, 1000, 2000, 5000 अशा मोठ्या रेंजमध्ये करत असाल तर पैसाच दिसतो तिथे. यस. प्रेक्षकांनो, सरांनी ना आपल्याला फंडामेंटल्स खूप चांगले सांगितलेले आहेत एकदम क्लॅरिटीने. आता आपण त्यांची कंपनी बघूया आणि इन्क्युबेटर कसं काम करताय ते प्रॅक्टिकली बघूया आपण आता सर. आता इथे एक आपण हा चेकिंगला लावला होता, हा. हा डिस्पॅच करायचा आपल्याला उद्या. तर ही अच्छा. जी मशीन आहे ही 630 अंड्यांची आहे. अच्छा. ठीक आहे. ही 630 ची कॅपॅसिटीची हा. आणि फुल्ली ऑटोमॅटिक आहे हा. म्हणजे याच्यात आपल्याला मॅन्युअली काही करायची सहसा गरज नाही पडत. तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे, तुमची ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे ऑटोमॅटिक राहणार आहे. हे काय आहे सर? याला फॉगर म्हणतात, हा. मिस्ट मेकर सुद्धा म्हणतात. हा. हा याच्यातला खूप गरजेचा भाग आहे. याच्याने ह्युमिडिटी चांगली जनरेट होते अच्छा. आणि बेस्ट रिझल्ट मिळतो याच्यामुळे. ओके. आणि आपण हे कंपल्सरी वापरतो प्रत्येक मशीनला. इथे आपलं टेम्परेचर असतं, ह्युमिडिटी असते, ऑटोमॅटिक टर्निंग असतं, ओव्हर हिटिंग असतं, असे प्रत्येक फंक्शन याच्यात असते. ओव्हर हिटिंग साठी पाठी ऍडजस्ट फॅन असतो, ओके. टर्निंग सुद्धा ऑटोमॅटिक होतं. आता कसं होय दाखवता का? आता हे तुम्हाला एक मॅन्युअली मी दाखवतो जस्ट थोडंसं हे करून. हम्म. तर सोपं असा टर्निंग आहे. मॅन्युअली जर आपण केलं हा. तर इथे एक मॅन्युअलचं बटन असतं वरतून 2 नंबरचं. हे जर दाबून ठेवलं हा. तर जोपर्यंत तुम्ही दाबून ठेवताय ना, फक्त तेवढ्या टायमिंग साठी आपलं हे रोटेशन इथे चालू होऊन जातं. हे तुम्ही पाहू शकता की हळूहळू त्याचं रोटेशन चालू होईल. पूर्ण टायमिंग झाल्यावर तो पूर्ण सर्कल घेईल आणि प्रत्येक 2 तासाला 2 मिनिटासाठी फक्त हे रोटेशन होणार आहे. हे कंटिन्यू रोटेशन नाही होत. हा. हे 24 तास रोटेशन होणारं प्रोग्राम नाहीये आणि अगदी स्लो रोटेशन होतं. तुम्ही आता इथे पाहत असाल नजरेला सुद्धा आपल्या यस. अगदी स्लो रोटेशन असतं. म्हणजे याची जी मोटर असते ही त्याची स्पीड अगदी स्लो ठेवायची असते, कारण की हा. रोटेशन अगदी हळूवारपणे झालं पाहिजे. तर प्रत्येक दर 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिकली रोटेशन होईल. आपल्याला काही करायची गरज नाही. खाली पण तुम्ही पाहू शकता, खालचे जे ट्रे आहेत त्यांच्यात अंडी ठेवलेली नाहीये, पण तेही रोटेशन कशा पद्धतीने होतं इथे अगदी स्पष्ट कळून येतं. आणि याच्यात फक्त कोंबडीच नाही तर तुम्ही कोंबडीच्या व्यतिरिक्त बटेरची करू शकता. त्याला बटेर, चित्तर, लावरी म्हणतात. यस. बदक करू शकता, राजहंस करू शकता, टर्की करू शकता, गिनीचे करू शकता, गिनी फॉल ज्याला आपण म्हणतो, फॅन्सी बर्ड कुठल्याही प्रकारचे करू शकता. काहीच अडचण नाही, प्रत्येक प्रकारचे करू शकतो. आणि आपण हे जे ट्रे बनवतो फ्री साईज ट्रे बनवतो. हे मॉडेल मध्ये आपण पुढे पूर्ण ट्रान्सपरंट ग्लास लावलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला बाहेरूनच सगळं दिसणार आहे की बाबा पक्षी रोटेशन कसं होतंय, पक्षी कसे निघतात, हे सगळे फंक्शन आपल्याला बाहेरूनच होऊन जातात. तर हे पण एक आपलं मॉडेल आहे. हे आता चेकिंग होऊन झालेलं आहे. हे पॅकिंग साठी इथे आलेलं आहे. हे ऑटोमॅटिक मॅन्युअल दोन्ही पण आहे का? फुल्ली ऑटोमॅटिक, सेम जसं ते आधीचं होतं तसंच हे फुल्ली ऑटोमॅटिक आहे. फक्त थोडेसे फंक्शन मध्ये थोडा फरक आहे. याच्यामध्ये थोडे फंक्शन अजून त्याच्यापेक्षा जास्त आहेत. ओके. आणि पुढे ग्लास वगैरे आहे. सर, आपण आता खूप सारे मोठे इन्क्युबेटर पाहिलेले आहेत. बरोबर. आता हे छोटे जे इन्क्युबेटर आहेत त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? आता बघा, हे छोटे इन्क्युबेटर आहेत. हे 50-100 अंड्यांच्या कॅपॅसिटीमध्ये आपण बनवतो. हे त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे बाबा 20च अंडी 25च अंडी मिळू शकतात. त्यांच्या कामाचं आहे हे इन्क्युबेटर, ज्यांना मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. आणि हे सगळे फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर आहे. म्हणजे याच्यात तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे, टर्निंग सुद्धा ऑटोमॅटिक आहे. म्हणजे अंडी सुद्धा ऑटोमॅटिक फिरतात. जसं आता हा इन्क्युबेटर जो आहे आपला, हा 50 अंड्यांच्या कॅपॅसिटीमध्ये सुद्धा आपण बनवतो आणि 100 अंड्यांच्या कॅपॅसिटीमध्ये सुद्धा बनवतो. आता हे तुम्ही पाहू शकता, आता हा 50 अंड्यांचा एक ट्रे आहे. आता हे जर 100 अंड्यांची रिक्वायर्ड असेल कोणाची, तर असे 2 ट्रे येऊन जातात त्याच्यामध्ये. 50-50 अंड्यांचे एक 90 ते 100 अंडी त्याच्यामध्ये आरामात बसतात, डिपेंड अंड्यांच्या साईजवर. आता इथे तुम्ही रोटेशन पण बघू शकता. तर आपण काही अंड्यांवरती बघा मार्किंग केलेली आहे, तर तुम्हाला ते रोटेशन होताना समजून येईल. तर हे पूर्णतः ऑटोमॅटिक आहे, काही करायची गरज नाही पडत. आणि 50 आणि 100 अशा दोन्ही कॅपॅसिटीमध्ये आपण याला मॅन्युफॅक्चरिंग करतो. ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी देतो, कुठलंही पेमेंट आधी घेत नाही. आणि 100 अंड्यांची ही जे मॉडेल आहे, हे 100 अंड्यांचं 7,900 रुपयाला, फक्त 7,900. अच्छा. आणि समजा कुणाला 50 अंड्यांचं पाहिजे तर 6,700 रुपये. ओके. फ्री डिलिव्हरी, कॅश ऑन डिलिव्हरी, काही अदर चार्जेस नाही, काही बुकिंग अमाऊंट नाही, सगळं पेमेंट पार्सल आल्यावर करू शकता. आणि याच्यामध्ये हे दोन, आणि हे त्याच्यामधलं अजून एक मॉडेल आहे, हे विथ फॉगर आहे. याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर ऑटोमॅटिक मिळेल, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक मिळेल, फॉगर मिळेल. तुम्ही पाहू शकता बघा, तिथे एक फॉगर लावलेला आपण, मिस्ट मेकर, तो ह्युमिडिटी स्वतः जनरेट करतं. टर्निंग साठी पण तुम्ही जर पाहिलं तर आपण ज्या अंड्यांवर मार्किंग केलंय ना, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याचं रोटेशन समजून येईल, त्याचं अंडी कशी फिरतायत ते ऑटोमॅटिकली लक्षात येऊन जाईल. अच्छा. आणि हे 100 अंड्यांचं आपण
8,900 रुपयाला फक्त देतो. हे खूप जबरदस्त आहे सर, याला किट म्हणतात. हा. हे समजा एखाद्या शेतकऱ्याकडे फक्त 5च कोंबड्या आहेत हा. किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे 10च कोंबड्या आहेत, तर 5 ते 10 कोंबड्या करणारवाल्यांना जर 8 ते 10,000 पण इन्व्हेस्ट करायचे नसेल तर हे किट आहेत आपल्याकडे. 2 प्रकारचे किट आहेत त्याच्यामध्ये. हे एक किट आहे जे आपण 20 अंड्यांपासून 200 अंड्यांपर्यंत याचा वापर करू शकतो आणि कुठल्याही थर्माकोलच्या बॉक्सला, लाकडी बॉक्सला, जुन्या फ्रीजमध्ये तुम्ही याला आरामात इन्स्टॉल करू शकता. जसं आता मी इथे जस्ट एक दाखवलेलं आहे इन्स्टॉलेशन, तर अशामध्ये तुम्ही आरामात इन्स्टॉल करू शकता. फक्त आतमध्ये तुमचा फॅन आणि बल्ब आतमध्ये जाणं गरजेचं आहे. तुमची सेन्सर वायर आतमध्ये जाणं गरजेचं आहे. एवढाच फक्त कट करा आणि कुठल्याही बॉक्समध्ये इन्स्टॉल करा, तुमची मशीन ही तयार झाली. एकदम सिंपल असं फंडा आहे हा. आणि अजून एक किट आहे त्याच्यामध्ये आपली, ही विथ फॉगर येणार, म्हणजे याच्यामध्ये मिस्ट मेकर सुद्धा येणार आणि ही फक्त 2,900 रुपयाची किट आहे. अच्छा. ही सुद्धा तुम्ही एक 20 अंड्यांपासून जवळजवळ 200 अंड्यांपर्यंत तुमच्या गरजेनुसार बॉक्स घेऊन त्याला इन्स्टॉल करू शकता. हे आम्ही ऑल इंडिया याची पण कॅश ऑन डिलिव्हरी करतो. 2,900ची किट आहे प्लस डिलिव्हरी चार्ज आहे. आणि याच्यापेक्षा पण अजून स्वस्त ही फक्त 1,300 रुपयाची किट आहे आणि प्लस डिलिव्हरी चार्ज. तर याला पण आपण ऑल इंडिया डिलिव्हरी करतो. कुठल्याही बॉक्समध्ये तुम्ही याला फिट करा, घरीच इन्क्युबेटर बनवा, सगळं रेडी येतंय. फक्त बॉक्समध्ये फिट करा, घरीच तुमचा इन्क्युबेटर झाला. तुमच्या गरजेनुसार पाहिजे तेवढ्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही बनवू शकता. प्रेक्षकांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना इन्क्युबेटर विषयी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर इन्क्युबेटर घ्यायचा असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. आणि त्याचबरोबर सर इन्क्युबेटरमध्ये काम करत असल्यामुळे त्यांना कुक्कुटपालनाची खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे नॉलेज आहे. त्याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची असेल की कुक्कुटपालन कसं सुरू केलं पाहिजे, त्यामध्ये इन्क्युबेटरचा काय रोल असतो, याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल त्याही संदर्भात तुम्ही सरांकडून माहिती घेऊ शकतात. आणि प्रेक्षकांनो, उद्योगमार्ग तुमच्यासाठी अशीच नवनवीन बिझनेस आयडिया आपण घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत. तोपर्यंत जय हिंद.